नमस्कार, मी भारती शिंदे. प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचा वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात साजरा. नवी मुंबईतील प्रसिद्ध शैक्षणिक संकुल ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी शिवकृपा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोरखनाथ चव्हाण, उपाध्यक्ष चंद्रकांत वंजारी, रबाले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भागोजी आवटी, शिवकृपा पतसंस्थेचे संचालक मंडळ, ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश भाऊ संकपाळ, उपाध्यक्ष गौरी मोकाशी, सचिव तुकाराम नांदुगडे, संचालक मंडळ, विविध विभाग, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागताला आपुल्या हा रंगमंच सज्ज झाला. स्वागताला आपुल्या हा रंग. टाळ्यांच्या गजरात आपण प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करूया. म्हणजे माननीय श्री गोरखजी चव्हाण साहेब. क्षेत्रमावळी हे गाव, या क्षेत्रमावळीचे सुपुत्र माननीय श्री चंद्रकांतजी वंजारे साहेब, संस्थापक उपाध्यक्ष, आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून आवटी साहेब या ठिकाणी उपलब्ध झालेले. त्यांना पोलीस वार्तापत्र. या निमित्ताने दर्पण या हस्तलिखित पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी नृत्यांच्या माध्यमातून आपली कला सादर केली. मान्यवरांनी मुलांचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. ब्युरो रिपोर्ट, प्रबोधन दिशा न्यूज, नवी मुंबई. पुढील बातमीसाठी अपडेट रहा. प्रबोधन दिशा न्यूजला सबस्क्राईब करा व आयकॉन बेल दाबा.
आमच्या शाळेतल्या जीवनामध्ये परत गेल्यासारखं आम्हाला वाटलं। आणि ज्ञानदीप विद्यालयाचा हा जो कार्यक्रम आहे वार्षिक स्नेहसंमेलनाचा एकदम अत्यंत उत्कृष्ट आणि एकदम सुंदर परफॉर्मन्स करतात लहान लहान मुलं। खूप सुंदर वाटले। बरोबर आहे, मराठी माध्यमाची शाळा आहे, मराठी आपली राजभाषा आहे, ही आपली टिकली पाहिजे आणि ह्या शाळा ज्या आहेत ह्या चालू राहिल्या पाहिजेत। प्रत्येकाचा कल आज इंग्लिश मिडियमकडे आहे, पण इंग्लिशपेक्षा आपली मराठी भाषा खूप सुंदर आहे। या नवीन वर्षी आपण पाहतोच आहे, दरवर्षी काही ना काहीतरी संकल्प हा माणसाने केला पाहिजे। आपण सर्व आयुर्वेदातल्या सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत। त्याचबरोबर आपलं घर, आपलं मालमत्ता, बाईक्स आहेत, मोटरसायकल आहेत, आपली चेन चोरी किंवा सोनसाखळी चोरी, मंगळसूत्र चोरी होऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे आणि एवढंच मी त्यांना आवाहन करतो। मनपूर्वक अभिनंदन करतो। विशेषतः या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश भाऊ सपकाळ हे सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना अतिशय प्रोत्साहन देत असतात आणि ऐरोली परिसरामध्ये या संस्थेच्या माध्यमातून 3,500 विद्यार्थी मराठी आणि इंग्रजी माध्यमामध्ये जे शिक्षण घेत आहेत या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात। विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो। मी मनपूर्वक या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश भाऊ सपकाळ, त्यांचे सर्व संचालक मंडळ या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करेल आणि असेच कार्यक्रम भविष्यामध्ये संपन्न व्हावेत आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आपण वाव देत राहाल। शिवकृपाच्या माध्यमातून आम्ही आपल्या शिक्षण संस्थेच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत। मी नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। हे नवीन वर्ष सुख समृद्धीचं भरभराटीचं जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेच्या या वार्षिक स्नेह संमेलनामध्ये जो आजचा जो कार्यक्रम जो झाला तो भूतो न भविष्यती कार्यक्रम झाले। कारण की मी गेली 7 वर्ष वार्षिक स्नेह संमेलन मी अटेंड करतो। आत्ता ज्या ग्राउंडमध्ये आपण आत्ता बसलो होतो त्या ग्राउंडमध्ये वार्षिक स्नेह संमेलनामध्ये जो खाली पूर्वी जे लाद्या वगैरे लावलेल्या नव्हत्या आणि काही नव्हतं तेव्हा त्या धूळ असायची, त्या धुळीमध्ये आपण तो कार्यक्रम केलेला आहे। आणि खरोखरच या शाळेतील सर्व शिक्षक म्हणजेच नुसतं अध्यक्षासहित त्यांचं संचालक मंडळ जे सचिव आहेत, नांदुगडे सर म्हणा, यादव सर म्हणा, बाकी सगळे गौरी मोकाशी मॅडम, त्या बाकी सगळी जी टीम आहे ती एकत्रितरित्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करते। काय वार्षिक संमेलन म्हणजे कसं काय असतं, विद्यार्थ्यांना आनंदाचा दिवस असतो की त्यांच्या कलागुणांना कुठेतरी वाट करून द्यायची। मग आजच्या कार्यक्रमामध्ये जो लावणीचा कार्यक्रम बघितला त्यावेळेला मला इतकं भरून आलं की पूर्वी आम्ही पण शाळेमध्ये होतो, आज ही 7वीतली 6वीतली 5वीतली मुलं इतकी मनसोक्त आणि मनापासून ते जे कलाविष्कार करत होते ती इतका सुंदर करत होते की खरोखरच या मुलांना जर असंच जर पुढे आपण जर कार्यक्रमामध्ये जर वाव देत राहू ते भविष्यामध्ये ते कलाकार व्हायला कुठे जागा राहणार नाही आहे, म्हणजे कलाकार होणारच आणि आपल्या शैक्षणिक संस्थेचं नाव उज्ज्वल करतील अशी अपेक्षा व्यक्त करू। आणि खरोखरच हा वार्षिक स्नेह संमेलन माझं मत आहे हे वार्षिक न राहता सामायिक पण परत एकदा करून म्हणजे मुलांच्या त्या कलागुणांना वाव मिळेल। आणि मी नलावडे सर इथे उपस्थित आहेत, मला असं वाटतं की जसं मुंबईच्या आपल्या शाळेला जसं वार्षिक स्नेह संमेलनाला आम्हाला उपस्थित राहण्याचा योग आला तसं आम्हाला कराडला पण शाळेला उपस्थित राहण्याचा योग यावा अशी मी विनंती करतो। आणि खरोखरच चांगल्या पद्धतीने आपण ह्या वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम केला, त्याकरता शाळेच्या सर्व शिक्षकांचं, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आणि संस्थेच्या अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि आमच्या शिवकृपा परिवाराच्या वतीने शुभेच्छा येतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नवीन वर्षाच्या ब्युरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज मुंबई। पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा।